माझी काय हरकतच नाही. नाही म्हणजे पण पण माझं एवढंच म्हणणं आहे की ती रागीट नसावी, मारकुटी नसावी, कशी सोजवळ असावी, प्रेमळ असावी, प्रेमाने एकमेकांची बोलणं, एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही. मामा, सगळ्याच मुली काही रागीट नसतात मामा. काही मुली सोजवळ. बेटा इकडे इकडे बेटा. काही मुली सोजवळ पण असतात मामा. तुला चहा पाजू? मी माझ्या हाताने पाजू? मी घेतो. नको? मी घेतो. मी घेतो. मामा, तुम्हाला चहा पाजू? मी नको नको, झालं माझं चहा. बस 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 बस. जमीत करत आहे म्हणजे मारायचं. मॅडम कधी गोड, कधी मवाळ, कधी असं, म्हणजे एकदम वेगळेच असतात बघा, है की नाही? मामा, मला तुम्हाला तेच विचारायचे. समजा पृथ्वी तुम्हाला म्हणाले की पोलीस डिपार्टमेंट मधल्याच एका वरिष्ठ ज्येष्ठ मुलीवर त्यांचं प्रेम आहे आणि त्यांना लग्न करायचंय, तर तुमची काही हरकत नसेल ना मामा? माझी काहीच हरकत नाही बघा मॅडम. फक्त कसं आहे, माझं एवढंच म्हणणं आहे की बाच्याचं लग्न झालं पाहिजे. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचे हसरे क्षण टिपायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, तुमच्या भेटीसाठी सज्ज असणाऱ्या छबी या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ आज आपल्या जत्रेत सहभागी झाले. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मराठी हिंदी मधील अष्टपैलू रंगकर्मी मकरंद देशपांडे सर, हरहुन्नरी अभिनेत्री अनघा अतुल, एव्हरग्रीन अभिनेते समीर धर्माधिकारी सर, गोड अभिनेत्री सृष्टी बाहेकर, अभिनेता ध्रुव छेडा आणि या सिनेमाचे दिग्दर्शक अद्वैत मसूरकर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मंडळी, ज्युनियर सिनियरच्या पोलीस लव्ह स्टोरीमध्ये आज येणार आहे मामाच्या मुलीचा अडथळा. चला बघूया आज तरी ही प्रेमाची केस सॉल्व्ह होतीये का तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. बोल बोल, माल कुठे लपवलायस? मी नाही. बोल, कुठे लपवलायस माल? मी काय नाही केलं. चोऱ्या करतोस? नाही. पोलिसांचा धाक नाही राहिला? पोलिसांचा धाक नाही राहिला का? बोल, साथीदार कोण आहेत? बोल बोल, कोण आहेत साथीदार? कोण नाही मॅडम. थोबाड नाही उघडणार ना तू? बोल, एक काम करा, कपडे काढा आणि उलटा टांगा याला. मॅडम, मी कपडे काढेन, पण माझी पिळदार शिरष्टी बघून तुमचं मन विचलित नाही होणार? हे कठीण कठीण शब्द बोलताना जिभेची पीळ कधी पडेल ना ते कळणार नाही. खूप करायचंय पुढे. चला, पिळदार शरीर यष्टी म्हणे. कपडे काढा त्याचे आणि त्याला उलटा टांगा. जोपर्यंत कबूल करत नाही तोपर्यंत फटके द्या त्याला. नाही तर एक काम करा, याने जर कबूल नाही केलं ना तर ह्याच्या हातात गॅस सिलेंडर द्या. जर तो सिलेंडर खाली जमिनीला टेकला तर याच्या छातीच्या आणि दाढीच्या केसांची गाठ मारा. आणि तरी पण तो नाही ऐकला तर त्याला असाच उलटा टांगून पाठीतून वाकवा आणि त्याच्या हाताच्या आणि पायाच्या बोटांची गाठ मारा. आणि तरी पण तो नाही ऐकला तर त्याला नारळाच्या सोलायच्या मशीन मध्ये बसवा आणि त्याला सोडून काढा. बोलतो बोलतो बोल पटकन. मामा ये काय मामा तू पण. मॅडम, तू शायर है, मैं तेरी शायरी, तू आशिक है, मैं तेरी आशिकी. जय हिंद मॅडम. मॅडम जय हिंद. जय हिंद मॅडम.
काय करताय मॅडम? जय हिंद. एक मिनिट काय झालं मॅडम? एक मिनिट मामा बस की बस की बस की. मॅडम काय झालं? मॅडम टिकली लावली होय, छान दिसताय. काय झालं मॅडम? नाही विसरले पाठांतर करायचं ना. तसं नाही मग एनिवे बोला की. हे होतं ना तुमचं हे नाईट शिफ्ट होती तुमची, तुम्ही आता कसे काय नाही नाही, ती काय झालं, काल नाईट शिफ्टला आलो, मग तिथनं बंदोबस्ताला पाठवलं, पुढं नाकाबंदीला पाठवलं. आय शपथ दुपार गेली त्याच्यात. सांगतोय काय, म्हणलं आता दुपार झाली, आता इथनं परत घरी जा. मग परत येताना ट्रॅफिकमध्ये अडका, म्हणलं कोण एवढा ताप करेल, गाडीतच झोपलं. म्हणलं आता डायरेक्ट ड्युटीवर जाऊ, आणि इथं चालू डायरेक्ट. तरी पण एवढे टवटवीत फ्रेश फ्रेश वाटतंय खूप. ती जाऊ द्या, ती राहू द्या. ही आपले छोट्याला आटता का? नाही नाही ही छोट्या नाही, मामा आहे माझा. सॉरी नमस्कार. सॉरी माय मिस्टेक. मला वाटलं बंदोबस्त मध्ये तुम्ही त्यांना नाही नाही घेऊन नाही. आलात की काय. ही Sorry. काय झालं मॅडम, म्हणलं ना काल ड्युटी आलोय, घरीच नाही गेलोय. ती मामा आला सकाळी, शोध होता मला घरात. आईला विचारलं पोरगं कुठं आहे, तर आई म्हणली काय अजून कामावून आलाच नाही घरी. म्हणजे काय? तर काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणून मग ह्यो चालला इकडं पोलीस स्टेशनला आलाय मॅडम ती मामा. हा तेच म्हणतोय. काय झालं? ही पोरग 2 दिवस झाले घरी आलं नाही हो. आई म्हणली ते काय नाही, पोराचं लग्न करून टाकायला पाहिजे. मामा म्हणजे म्हणजे काय, सगळी जबाबदारी त्यांनी माझ्याकडे दिली. म्हणली मंगू. हा मंगू म्हणजे मी. मंगू सॉरी मंगू म्हणजे मी, मंगेश मामा. हा पण सगळे मला प्रेमाने मंगू म्हणतात. मंगू मामा म्हणतात. म्हणले मंगू, तू जी काय पोरगी ठरवशील का नाही ती आम्हाला पसंत आहे. म्हणून म्हणलं एकदा का बाच्याला विचार, बाबा तुझ्या मनात काय आहे ती सांग, म्हणजे मी मोकळा. मामा कशाला आपलं उगाच. मामा असू द्या तुम्ही काय. नमस्कार करते. मोरे हे करा, 4 कप चहा सांगा. मॅडम 4 कप कशाला? आपण दोघं एकाच कपात पिऊया ना. आफ्टर ऑल शेअरिंग इज केअरिंग. गरम चहा खिशात होते न जा. काय धमकी आहे. चेअर इकडे आणून ठेवा. काय झालं मॅडम? सांगितलं ते काम करा. नाही मला जा. हा इथं चहा सांग. जा, जा. नमस्कार. अरे असू द्या ना, काय तुम्ही बी. ऍक्च्युली मामा मला तुमच्याशी थोडस बोलायचंच होतं. मग बोला की, हाय मी आहे की, बोला ना मग काय आहे ते. चला मॅडम काय बोला. आणि काय बोला लागते. मी गेले कित्येक दिवस पृथ्वी यांच्या मागे लागली आहे. लग्न करा, लग्न हा, करा. हा. वय झालंय आता, लग्न केलं पाहिजे. काय करते? काय की हे एवढे जबाबदार आहेत, स्वीट फीट धीट आहेत, कर्तव्यनिष्ठ आहेत ते एवढे. आहे ते आहे. म्हणजे कसं एक हे आहेत ते काय म्हणूयात, सर्व गुण संपन्न आहेत, पण तब्येतीची हेळसाण करतात खूप. त्यांनी काळजी घेतली पाहिजे. ते ओव्हरनाईट काम करतात, 24 तास ड्युटी करतात. शरीर नंतर थांबतो, थकतं नंतर. आणि अशा वेळी कोणीतरी हवं ना, काळजी करणार, वाट बघणार. तेच सांगते त्यांना, लवकर लग्न करा. नाही अगदी तुमचं बरोबर आहे हो. पण पोलीस माणसावर कोण लग्नच करायला तयार होत नाही. पोलिसाला पोरगे पडायचं म्हणजे केवढं टेन्शन असतं तुम्हाला माहिती आहे का? का पण अहो कोण देणार आहे, कोण आपली पोरगी कोण देणार आहे? अहो कसं ते पोलिसाला द्यायला, कामाचं ठिकाण आहे नाही, म्हणजे घरी कधी येणार तो पण माणूस? मग मी काय म्हणते, मी एक तुम्हाला सजेस्ट करू का मामा? अशीच मुलगी बघा ना, जिला पोलिसाची कर्तव्य माहिती असतील, जिला पोलिसाच्या जबाबदाऱ्या माहिती असतील. अशीच मुलगी बघा जी पोलिसी सेवेत असेल. मला तर वाटतं एखाद्या लेडी पोलीस ऑफिसरने माझ्यासारख्या हँडसम, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या पोलिसाबरोबर लग्न करावं. हो, मी गाणं पण लिहिलंय. हीच आमची विनवणी, हेच आमचे मागणे, पोलिसांनी पोलिसाचीच लग्न करून टाकणे. ये किधर तो सुना सुना लग रहा है मेरे को. अहो, तुम्ही थांबा. मोरे 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 काय करतोय तुम्ही? थांबा ना. तुम्ही कशाला मारताय? तुम्ही कशाला मारताय त्याला? तुम्ही काही कोर्ट आहे का?
त्याने जर का गुन्हा केलाय का नाही कोण ठरवेल ना, तुम्ही कशाला ठरवताय हेच मला पटत नाही. पोलीस म्हणलं की रागीट मारकुटे. नाही नाही मामा तसं नाही आहे, मग तसं कसं नाही. आता सगळी पोलीस तशी नसतात, मुळात पोलीस अशी नसतातच. चांगली माणसं असतात, तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं असतात. काय कामाचं प्रेशर असतं, ताण असतो म्हणून जरा राग येतो, बाकी काय नाही, एवढंच आहे. एवढंच कसं. आता मॅडम काय म्हणतात की पोलिसातली एखादी पोरगी बघायची. हा म्हणजे नाही नाही बघायला काय हरकत नाही. ती सुद्धा अशी रागीट आणि मारकुटी भेटली मग काय करायचं. बायको कशी पाहिजे, सोजवळ प्रेमळ आलेल्या गेलेल्या माणसाची गोड बोलणारी पाहिजे. तवा घराला घर पण येईल का नाही, हाय का नाही. मामा पण सगळं मामा पण सगळ्याच मुली काही तशा नसतात. सगळ्याच मुली पोलीस डिपार्टमेंट मधल्या काही रागीट काय मॅडम काय होतं? मारकुड्या नसतात. काही मुली असतात सोजवळ मवाळ असतात. काही मुली पोलिसांचं कसं असतं बघा मामा की नारळाप्रमाणे असतात पोलीस. बाहेरून टणक असतात पण आतून मऊ असतात, मवाळ असतात. पण माझं तसं नाही. मी एक मॅच्युअर नारळ आहे. म्हणजे मोरे एक मॅच्युअर नारळ आहे. आतून पण आतून पण टणक. मी एक मॅच्युअर नारळ आहे. आतून पण टणक आणि बाहेरून पण टणक. मोरे थोबाड बंद ठेवा. मोरे मोरे मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं होतं. काय मग? नारळ सोलून त्याला नारळ पाणी द्या बरं प्यायला. जा बरं. मॅडम मला नारळ पाणी नको. नको? एक कडक चहा द्या ना. इकडे बेटा, हा मॅडम. इकडे. देणार बेटा तुला कडक चहा देणार. बोलले ना मगाशी तुला देणार चहा. फक्त तू तुझा गुन्हा कबूल कर. हा करशील ना. बरोबर आहे मामा तुमचं. कसं की गुन्हा हा कोणाकडनं पण होऊ शकतो आणि गुन्हेगार हा माणूस तसा काही हे नसतो. म्हणजे परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवत असते. बरोबर ना मामा. नाही नाही नाही, अगदी बरोबर आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच असं बघतो की पोलीस एकदम असं गोड बोलतात, मोहळ बोलतात नाही का. नाही मी पण पहिल्यांदाच बघतोय. है का नाही? काहीतरी वेगळाच आवाज येतोय आज. अ, असं का बोलताय मॅडम? मी असंच बोलते. नाही लय खोटं खोटं वाटतंय. नाही पृथ्वी, तुम्ही नेहमी बोलता तसं बोला की. मी नेहमी असंच बोलते. मी नेहमी म्हणते की गुन्हेगार हा काही जन्मजात गुन्हेगार नसतो. त्याला आपण व्यवस्था गुन्हेगार बनवायला भाग पाडत असतो. आणि कसं की प्रेमाने वागून आपण एखाद्या गुन्हेगाराला एक संधी दिली पाहिजे. नाही दिली का पाहिजे. पृथ्वीजी. मॅडम मला एक संधी देता काय? जाऊ घरी. नाही देणार ना. आलाय. आधी चहा पी मग जा. हा. मामा गेले ना की मी तुझा चांगला आदरातिथ्य करणार. हा बेटा द्या चहा द्या. मॅडम तुला मामांना मामांना मी देतो तुम्ही घ्या. असू द्या असू द्या. द्या. मामा अजून थोडासा चहा घेता का मामा. नाही नको नको नको. इटली ठेव बरं का, लागलं तर घेतो परत. हा? घ्या मामा चहा. नाही, नाही, तरी पण माझं काय म्हणणं आहे का, काय डिपार्टमेंट मधली मुलगी नकोच. का मामा. का म्हणजे काय विचारतो तुम्ही. आता दोघं पण समजा पोलिसात नोकरीला आहेत बघा. दोघं बी कामावर जाणार. कुणाचा पत्ता कुणालाच नाही आहे. आता दोघं बी देश सांभाळत बसलं तर घर कोण सांभाळणार. हे बरोबर आहे. हे मंगू मामा बरोबर बोलतोय. तुला विचारलं लायकीत राहायचं. गुन्हेगारच चहा पी. चहा पी. मॅडम गरम चाय द्यो. काय करताय अवकातीत राहायचं. अवकातीत. विचारलं तुला. मॅडम? का असं करताय? अहो जीभ भाजल त्याची कायदा कशाला हातात घेताय? तुम्ही मला कायदा शिकवू नका काय करायचं आणि काय नाही ते. मग तुम्ही त्याच्यावर राग का काढताय? मी काढणार. कारण त्याला त्याच्यासाठीच आणलेलं आहे. अख्खी स्किट मध्ये आहे काय त्याला. मॅडम तुडवा त्याला तुडवा. मोरे जरा शांत राहा. इथं विषय काय चाललाय, तुम्ही बोलताय काय? ऐका ना पृथ्वी जी ऐका ना.
काय वाईट आहे? का तुम्हाला डिपार्टमेंट मधल्या मुलीशी लग्न नाही करायचंय? सांगा ना मला. डिपार्टमेंट मधल्या मुली प्रेम नाही का करू शकत? नाही, मॅडम. त्या घर नाही का चालवू शकत? घर सांभाळू नाही का शकत? त्यांनी एकटंच आयुष्यभर झुरत राहायचं का हो? कायद्याचं रक्षण करणं हा गुन्हा झालाय का आता? सांगा ना पृथ्वी. 3 स्टार खांद्यावर अभिमानाने मिरवणारी आणि त्याच खांद्यावर अख्ख्या शहराची जबाबदारी समर्थपणे पेलणारी मुलगी घर नाही का सांभाळू शकत? सांगा ना. मी काय बोललोच नाही मॅडम. बोला ना मग. माझं काय म्हणणं नाही मॅडम. मला आता एवढंच सांगायचं आहे, माझ्या घरचे ज्या पोरीशी म्हणतील त्या पोरीशी मी लग्न करायला तयार आहे. हा, बरोबर आहे. मोठ्यांना मान दिला पाहिजे. त्याला मारू काय करताय? अहो कुत्र्या का थांबताय त्याला? काय करताय मॅडम? मॅडम त्याला सोडा. काय बरोबर बोलले ते? काय बरोबर बोलले? हा, तुझी लायकी आहे? तुझी लायकी आहे काय मध्ये बोलायचं? काय सांगितलं ना तुम्हाला? मामा तुम्ही खरं सांगा. मामा काय वाईट आहे? डिपार्टमेंट मधल्या मुली नाही का प्रेम करू शकत? डिपार्टमेंट मधल्या मुली नाही का लग्न करू शकत? बोला ना मामा, बोला. मध्ये माझी काय हरकतच नाही. नाही म्हणजे पण माझं एवढंच म्हणणं आहे की ती रागीट नसावी, मारकुटी नसावी, म्हणजे कशी सोजवळ असावी, प्रेमळ असावी, प्रेमाने एकमेकांची बोलणं, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी काही नाही. मामा, सगळ्याच मुली काही रागीट नसतात मामा. काही मुली सोजवळ. बेटा इकडे ये. इकडे ये बेटा. काही मुली सोजवळ पण असतात मामा. तुला चहा पाजू? मी माझ्या हाताने पाजू? मी घेतो. नको? मी घेतो. घेतोस? मी घेतो. बाचा मामा, तुम्हाला चहा पाजू मी? नको नको, झालं माझं चहा. बस 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 बस. चमत्कारच आहे म्हणजे मारायचं. मॅडम कधी गोड, कधी मवाळ, कधी असं म्हणजे एकदम वेगळेच असतात बघा, है की नाही? मामा, मला तुम्हाला तेच विचारायचे. समजा पृथ्वी तुम्हाला म्हणाले की पोलीस डिपार्टमेंट मधल्याच एका वरिष्ठ ज्येष्ठ मुलीवर त्यांचं प्रेम आहे आणि त्यांना लग्न करायचंय, तर तुमची काही हरकत नसेल ना मामा? माझी काहीच हरकत नाही बघा मॅडम. फक्त कसं आहे, माझं एवढंच म्हणणं आहे की बाच्याचं लग्न झालं पाहिजे. माझी हरकत आहे. मी आधी पण म्हणलंय ना, आता परत सांगतोय तुम्हाला. माझ्या मनात वरिष्ठांसाठी फक्त आदर आहे, प्रेम नाही मॅडम. मला मान्य आहे, जिथं प्रेम असतं तिथं आदर असतोच. पण जिथं आदर आहे तिथं प्रेम असलंच पाहिजे, असलं काही कंपल्शन नाही. पण माझं वेगळंच आहे. आदर बिदर ही सगळी फालतूगिरी आहे. आदरपेक्षा मी अदर ऍक्टिव्हिटीजना प्राधान्य देतो. आणि मुळात प्रेमात वरिष्ठ आणि कनिष्ठ हे मॅटर करत नाही. प्रेमात फक्त घनिष्ठ हे मॅटर करत. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. मारलं तुला? मग कशाला कळवळतोस? मारलं? मामा, मामा तुम्ही एकदा सांगा ना त्यांना समजावून.
एकदा त्यांना सांगा ना प्लीज, करायला सांगा ना त्यांना, त्यांना आवडेल त्या मुलीशी लग्न. नाही मॅडम, कसं आहे बघा, म्हणजे आमच्या खानदानीत ना आजपर्यंत कोणी प्रेम विवाह केलेलाच नाही आहे बघा. कसं आहे आमच्याकडे पद्धत कशी आहे, मामाची पोरगी करायची. पोरगी जर का नाही म्हणली का नाही, मग आम्ही बाहेर जाऊन कुठेतरी शोधतो. आता ह्याची जर का काय हरकत नसेल का नाही, मी माझी पोरगी द्यायला तयारच आहे. वाह, है की नाही? तो ये रिश्ता पक्का समझे. ह्याची काय आहे ते? काय बोलतोयस? हा? तुला विचारलं कोणी? तुला विचारलं का कोणी? काय बोलतोयस? काय बोलतोयस? थोबड बंद ठेवायचं. मामाच्या मुलीशी लग्न करायचंय तुला? तुला मामाच्या मुलीशी लग्न करायचंय? आधी का सांगितलंस? मामाची मुलगी आवडते ते. एवढा आता पिता केलंच नसतं ना मी. अहो मॅडम, माझ्या मामाला मुलगी नाही हो. मुळात मला मामाच नाहीये, फक्त मामी आहे. मामाशिवाय मामी कशी आली रे? मामाशिवाय मामी कशी आली? आम्ही घरी आईला मामी बोलतो. थापा मारतोस? मॅडम बस 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 मॅडम बस. काय जीव घेणार आहे का त्याचा? तुम्ही वड्याचं तेल वांग्यावर काढताय मॅडम. काढणार, मी काढणार वड्याचं तेल वांग्यावर. वडा जर मला मिळत नसेल ना तर मी काढणार. मी वांग्याचं भरीत करणार. माझ्या एरियात मला प्रेमाने वांग्याचं भरीत बोलतात का नाही? शांत बसाव. ऐका ना, एकदा म्हणा ना, मला तुझ्याशी लग्न करायचंय. मामा तुम्ही सांगा ना. नाही मॅडम, तुम्ही सांगा ना लग्न. नाही नाही, माझी काही हरकत नाही. नाही, ते या जन्मात तरी शक्य नाही मॅडम. शक्य नाहीये? नक्की? मग मी 7 जन्म थांबायला तयार आहे तुमच्यासाठी. मग जे 6 जन्म आहेत ते माझ्याशी ऍडजस्ट करा ना मॅडम. हे बघा मॅडम, मी मंगळसूत्र आणि मुंडावळ्या पण घेऊन आलोय. मारून टाकीन मोरे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नाहीये? नाही. म्हणजे तुमचं नक्की ठरलेलं आहे. ठीक आहे मामा, हा बोला. मला तुमच्या मुलीबरोबर लग्न करायला आवडेल. याड लागले का मला? धावत्या घोडीवर माझ्या मुलीला बसवेन आणि तिला जंगलात सोडेन. तुमच्याशी लग्न करणार नाही. पार डोसकं कामातून गेले. हे बघ, तुला लग्न करायचं कर, नको करू, हे मला काही घेणं देणं नाही. मी चाललो माझ्या घरी. मामा ऐक, म्हणजे काय करताय मॅडम? मामा ऐक माझं. तुमचं काय झालंय मॅडम? माझ्याबद्दल एकदा ऐशी. मामा ऐक, मामा ऐक की. पृथ्वीजी, कूल डाउन मोरे, कूल डाउन. मोरे, वो लड़की अगर तुमसे प्यार करती है तो पलट कर देखेगी. पलट 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 पलटी. Oh my God. हातात मार. थँक्यू. थोबाड बघितलं आरशात? कसं कसं? थोबाड बघितलं? बघितलं थोबाड आरशात? हा चेहरा आहे ना, चेहरा मेळ खात नाही एकमेकांशी. कुठेही कसाही फिरतोय मगापासनं. पलट पलट म्हणे. पलट पलट घरी जायचं. निघा. व्हॉट अ नाईस ह्युमर. मोरे, काश मी धावणारा घोडा असतो तर. मोरे निघा. काय रे तुला? हा? रिश्ता पक्का करायचा, तुझा कच्चा पक्का करते तुला. तुला चांगला कच्चा. परफॉर्मन्स खूप मजा आली. प्रसाद आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग. ॲज युजल गोस्वामींनी ते स्लो मोशन आणि वगैरे ते ड्रीम सिक्वेन्स खतरनाक भरले होते नेहमीप्रमाणे. आणि नवा मला असं वाटतं की ज्या व्हेरिएशन्स होत्या ना त्या कमालीच्या होत्या. Thank you, कमालीच्या, दादा. Thank you. अफलातून. अरुण मस्त, टेरिफिक एनर्जी नेहमीप्रमाणे. पीपी फॅन्टास्टिक. दत्तू कमाल कमाल. मोरे, मला खोबऱ्याला मिठी मारायची.
जबरदस्त परफॉर्मन्स. खूप मजा आली गाईज. मोरे आज खूप दिवसांनी मी बोलणार आहे. वेन यू कम ऑन स्टेज यू ओन द स्टेज. म्हणजे अशक्य. तुमच्या वयाचा कोणी माणूस जर फ्लर्ट करत असेल तर ते पाहवणार नाही, पण तुम्ही ज्या प्रकारे फ्लर्ट करता ना मोरे, ते त्याची कशाची तुलनाच होऊ शकत नाही. मला असं वाटतं इनोसन्स हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, म्हणून ते सगळं आवडतं, म्हणून त्याला एक डिसेन्सीची झालर असते. फार मजा आणलीत आज, फार मजा आली, खूप भारी. आणि आज दत्तू स्लो मोशनसाठी तुला सलाम. फार भारी केलंस. खूप अवघड होतं आणि तू ते यू मेड इट लाईक लुक लाईक अ केक वॉक. खूपच सुंदर, मजा आली, खूप मजा आली. वा 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 वा. मंडळी, बायको कधीच घरी नांदत नसल्यामुळे शामराव आले आहेत सोडचिठ्ठीचे कागद घेऊन आपल्या सासरी. चला बघूया पुढे काय होतंय तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या इबलीस गावकऱ्यांना. शामराव, शामराव, अरे बाज झालं की आता घरातल्या घरात 10 किलोमीटर चालला असाल का? बसा की आता, पाय दुखून येतील, बसा की खाली. बसायला नाही आलो मी इथे. हा माहितीये, मग कशाला आलाय ते? ए जाबाईची तू बॅगा भर आणि जाबाई पुण्यांदा तू नको दाखवू इकडं, जाय कडनी मग. शिलगाव, त्या बॅगान बुगात तिकडे शिलगावा. तिला न्यायला आलोच नाहीये मी. म्हणजे मला ती नकोचे बायको म्हणून. काय हो? का नकोय मी तुम्हाला? कुठं कमी पडले हो मी? अरे इथली तिथली तरी लाज वाटू दे ना. कुठे कमी पडली? अरे कमी पडायला माझ्या वाट्याला झाली नाही ना तू. ए तिने बायने 8 वर्ष झाली ग लग्नाला. हाल्या इथेच खपलेली आहेस ना तू. दर 6 महिन्यांनी कावरा बावरा कुत्रा होऊन येतो मी इथे. तुझ्या रावण्या करतो, तक करतो. पण बाय ना आता मी भिकारी वाटायला लागलोय. बरं, ज्या गोष्टीची भीक मागायची ते सांगायची पण लाज वाटते आता. इतका बेकार भिकारी झालोय मी. बरं, येते तू. उपकार केल्यासारखी कधी मधी माझ्या घरी येते ना. काय येते? दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ते परत इकडे येऊन खपते तू. बरं, ज्या दिवशी आलेली असते ना तेव्हा पण माझ्या अंगात दुखतंय, माझ्या डोक्यात ठणकतंय. काय नाटक आहेत. अरे बाप, नको आता. जीव कितरून गेला माझा आता हा विषय मला कायमचा संपवून टाकायचा आहे. हो, हे घ्या. का हो? कसलं पेपर? काय मम्मीसाठी भाषा लिहून आणली काय यात? काही बोलता का? विचार. मला काडी मोड घ्यायचा आहे. हो, डिवोर्सचे पेपर आहेत हे. काय कळतं का तुम्हाला? कसं आहे बोल ना ग, डिवोर्स येत आहे. असं नका करू हो, पोरगी माझी सोन्यासारखी. काय म्हणतील लोक? असं नका बोलू. कारण तर सांगा काय आहे ते. सांगा ना, कारण सांगा. अरे हे रेकॉर्डिंग जरी जज साहेबांना ऐकवलं ना ते डिवोर्स मिळवून देतील मला. कारण काय आहे म्हणे. असं नका करू हो, गावची लोक काय म्हणतील हो. असं नका करू. मी वाटलं पदर पसरते तुमच्याकडं. पदर कुठं आहे? थांब गं, इथं आहे. हळू मामी, हळू. पदर पसरते, असं नका करू. जावई बापू. काय तुम्ही लगा? आता बोला ना त्यानं. भरला संसार मोडायला चालले मला. माय कशाचा भरला संसार? माय संसाराचा पार भणका उडालेला आहे. लग्नाच्या फोटो मध्ये काय ते एकत्र बघितलं होतं दोघांना, त्याच्यानंतर ही इकडेच आहे. कायचं लग्न? मोडा खुट्टी दे चिठ्ठी देऊन टाका घटस्फोट. काय देऊन टाका हो, काय देऊन टाका. सोपं आहे काय हो? सोपं नाहीये, पण आता त्याच्याशिवाय इलाज नाही. आहे ना माझ्या मागून काय पोरं आले, त्यांची लग्न झाली, त्यांना 2-2 पोरं झाले, त्यांचा संसारातला रस संपला आणि मला संसाराची एवढी सुद्धा चवचा खायला मिळाली नाही. बापू असं काय मी सुना सांड म्हणून फिरतोय. संट्या आहे मी अजून पण, संट्या. रामराव, नाही.
आता या पेपरवर सही कर, मला मोकळं कर. दुसरं लग्न करायचंय मला, नाही तर त्याच्या आधी माझ्या हातून काहीतरी बेकार होऊन जाईल मामा. काय बोलत काय 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 कडक बुंदी आहे का तुम्ही? हो आहे. एवढं काय कडक होत आहे का? शांत व्हा की शामराव, जरा बसून बोलू आपण, शांत व्हा. एवढा काय तडकाफडकी निर्णय घ्यायचा असतो का? आणि घटस्फोटाचं काय होणार आहे? एवढं मोठं आयुष्य पडलेलं आहे. तो चुप आहे आता. काय? मी दुसरं लग्न करीन आणि जी पोरगी 24 तास माझ्यासोबत राहील ना तिच्यासोबत लग्न करीन मी. तिला मी मालदीव, सिंगापूर, होनुलुलू सगळीकडे नेईल. हा, आणि ती ज्या गोष्टीवर हात ठेवील ना ते देऊन टाकीन मी तिला. पण आता माझ्या आयुष्यात आहे ना ही माहेरची साडी नकोच आहे. किती कोकावताय हो गुच्चू पठाणा, किती कोकावताय. आता त्या पोह्यांच्या कार्यक्रमात आहे ना पुरीच्या आवाजाच्या आधी तिच्या आईचा आवाज ऐकीन मी. बोलताय तुम्ही? पेढे घ्या, पेढे पेढे. पेडेवाला आलाय, घ्यायचेत का कुणाला? पेडेवाला आलाय. जावई बापू आहेत ते पेडेवाले ना काय? घ्या घ्या, पहिले पेढे घ्या, पेढे घ्या. कसला पेढा? सांगतो सांगतो, आई पहिला आशीर्वाद द्या. आनंदाची बातमी आणले. मी बाप झालो, तुम्ही आजी झालात. अरे वा. पुण्याला कवा झालं. काँग्रेस, थँक्यू थँक्यू. काँग्रेस. पण 3 पोरं आधीच झाली होती ना तुम्हाला. हे चौथं. क्या बात आहे. कुरळे केस झाल्यापासून मी ऐकत नाही आणि थकत नाही. काय लागा सांगितलं मी नाही लागा आम्हाला कवा झालं बाळा. नाही म्हटलं जरा थोडं सरप्राईज देऊया तुम्हाला. दिलेला अजून एक सरप्राईज आहे. काय? प्रिया आणि बाळाला घेऊनच आलोय. काय रे? काय डेडवर ना माय तन तन कुदी राहिनी तू. एवढ्या काय आनंदाच्या उकळ्या फुटतायत. 6 महिन्यांनी नवरा येतो तेव्हा चेहऱ्यावर हास्याची एक लकीर उमटत नाही तुझ्या. तसं नाही ना, आता पिरियाला बाळ झालं ना म्हणून मग अरे आपल्याला होत नाही त्याचं काय. होईल हो आपल्याला पण. कसं होईल का मसाड तोंडे, कसं होईल. त्याच्यासाठी तू माझ्याकडे आली पाहिजे ना. बोलते जा ना बाई पटकन. काय जाना जाना. लवकर लवकर ती बाहेर उभी आहे. शामराव शांत राहा जरा. एवढं येऊ नका तुम्ही, शांत बसा जरा. असं शांत थोडंसं. बापरे बाप. प्रिया प्रिया हाय या. प्रिया येऊन द्या. येऊन द्या. सावकाश. आलं का, आलं का. मामी. जाई जाई आज जाई. ये प्रिया. नाही होत मला येऊ का? आहे गो. सावकाश सावकाश. कसलं गोड बाळ आहे ग. वा वा वा. यांच्यावरच गेले. पहिलं का बाळा केस बी कुरळे जायची बरं का. मामा माझ्या एकट्यावर नाही गेलंय, आमच्या दोघांवर गेलंय. होय का? दाखव दाखव माझ्याकडे ते पहिलं. हळूहळू आय सांभाळ. आहे ग बा. आहे ग, कसलं गोड आहे ग. कसं वाटतं मनी मायो, कसं हसून राहिला. काय दिसस श्याम्या बघ. ओ माडी, ओ माडी, आपण आठे कशासाठी येईल शितस आणि तू काय कर राहिनी बाळासोबत काय खेळते. तुझं बाळ दे ना मग खेळायला. एकट्याने जमलं असतं ना अख्खं पाळणा घर उघडलं असतं मी. निसर्गासमोर हारलोय ना. अरे आई एवढी मागती तर द्या की नातवंडाला का कायच करताय तुम्ही. द्या की. अरे मरशील का तू. द्या की काय त्याच्यासाठी तू नको का. ऑनलाईन मागवू का बाळ. बाळ आहे. ते पण माझ्यावर हसून राहिलं खुदू खुदू. या ए प्रिया काँग्रेस बर का. ए सेतू बघ तीच बाळासारखी दिसते, तिला 4 बाळा झाली. तू एवढी टेम्पीच्या टेम्पी आहे, मी एवढा डोबा आहे, आपल्याला एक पण बाळ नाही. पण तुला त्याचं काहीच वाटत नाही ना, काहीच वाटत नाही तुला. चल चल पटकन सही कर. सही कर. त्या फाईल कुठे ती फाईल वर. आता माझं लेकरू आलंय, त्याचं लेकरू आलंय, तुमचं काय चाललंय. अगं सही कर ग. प्रिया आपण वेळेत आलो. जमिनीचा व्यवहार चालू आहे वाटतं. काय साडू भाऊ
सातबाऱ्यावर नाव चढवताय वाटतं. नाही नाही, नाव काढून टाकणार आहे मी. म्हणजे तुमच्या सगळ्यांशी संबंध तोडून टाकणार आहे. मी घटस्फोट घेतोय, घटस्फोट. माझ्याच्याने होत नाही. अहो इकडे बघत आहे. सावकाश 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 आणा इकडे का. एक काम करा, शामरावांकडे द्या. मग त्यांच्याकडे म्हणून हसलं होतं ती. मी कसं घेऊ? आलं माझ्या, ओल माझ्या पिल्लू, ओल माझ्या डमोडी, कोणी तर तू, ओल माझ्या पिल्लू. रडायचं थांबलो. कळती वजी मला. ज्याला कळायची त्याला नाही कळत ना. पण नाही नाही शामराव, तुमचं पोरग लय लकी असणार आहे बरं का. हातात लय प्रेम आहे तुमच्या. पोरग थांबलं रडायचं. माझ्या हातातनी अख्ख्या अंगात प्रेम तुंबलंय माझ्या. पण ते बाहेर पडायला जागा सापडत नाही. आतल्या आत ते ठस ठस करतय. माझी पिल्लू, या या या. या नीट पकडा, तू काय असते सोड चिठ्ठीचं काय ते बोला पटकन. थांबा ना, आता काय सोड चिट्टी करताय. काळजी करू दे की माझा पोरगा आलाय तर बघू दे, विचारपूस करू दे ना त्यांची. करा करा. काय ग पिरिया, कधी झालं ग? काय सांगितलं नाहीस, कळवलं नाहीस ते? अगं अचानक पोट दुखायला लागलं. मग हे घेऊन गेले हॉस्पिटलला. आणि मग कर का सही कर लवकर पटकन. थांबा ना जरा, काय बी डोक्यात घेऊ नका तुम्ही. मी येईन, मग रात्री निघू आपण. हा नको नको, तू येशील आणि त्याच्यानंतर या पोराला हागवण लागेल परत त्याचा करायला इकडे बिड. बोलत आहो बारक्या पोराला. जे ना घटस्फोट दे मला पटकन घटस्फोट दे. थांबा ना, सही कर याच्यावर. काय चाललंय? सही कर. शामराव तक करू नको. नाही तर काय, ओली बाळंती नाही ती. जरा थांबा ना, ही नाही करणार, तू कोण करणार आहे? अरे तुम्हाला फक्त ओली बाळंतीन दिसते, हा सुक्का नवरा नाही दिसत का तुम्हाला? बाबा काय बोलत त्यात, शाम्या. अरे हॉटेल बावडी झाली आता माझी. राहिला शाम्या. नाही तर आपलं चिपटलं बसलं. सोड चिट्टी दे, सोड. पोरग रडतंय इथं. नाही तर काय तर. काय चाललंय घरातून तुमचं? काय चाललंय लगा? अहो घेऊ. नाही माझ्याकडे नको, ते मला मान धरता येत नाही. अरे चौथं बाळ आहे ना तुमचं. अरे माणूस आहे आपण, कुत्तळडे नाहीये. दुरूनच पिल्ल पाहिजे बा. बघते का ग. हळू कसं देतेस ग? आम्ही हळू 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 हो दमाने. अगं शांत कर की. अगं नाही ग, शेते बघ ग. शेते तुम्ही माये. ओ हो मांदर मांदर. माझ्याकडे नको बाबा, नाही ती काय सांगतो. या द्या इकडे द्या. नुसतं कच्चा कच्चा करता येते. ह्यांच्याकडे बघू हसतंय. द्या द्या. आहे ना, तुम्ही माझ्याकडे आ करून बघते. ए रे बाळ आहे का काय? ओले मोठ पिरिया बोट क्या नारळतय सारखं का? नारळ ठेवला नाही सोय पाराव येताना. नाही कसला नारळ. अरे काय जावाय आहे का काय? काय कोण जावाय आहे का तुम्ही? नारळ नाही ठेवला हो येताना पाराव. घाई घाई आलो ना, पेढे घ्या. काय शेताचा नारळ घेऊन असला तर नारळ ठेवा पाहिजे. चला चला उठा उठा चला पटकन नारळ लवकर. चला 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 चला. उठता येते आहे का ग? चला. हळू 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 मामी हळू. आणा इकडं. आणा आणा. ए चला चला. अरे बाळाला कुठे घेऊन निघाली? बाळाला नको घेऊ बाबा, घरात ठेव. एकटं ठेवायचं घरात. तिने सांगायचं बाळाला निघून ठेव इथं. ठेव इकडं. नाही, कसं सोडणार. यांच्याकडे दे की, हे बघतील ना. हा धरा. अरे पण अरे असं काय करता? जाऊन येतो पलीकडे. सोडून जाऊन येतो. अरे बाळाला सांभाळायला, अरे बाळाला सांभाळायला का त्याची आई आहे का मी? कामाला बाय तुझे भो. ए गंप्या डंबोडी, तुझी जी मावशी आहे ना ती दलिंदर आहे. तिने जर ऐकलं असतं ना तुझ्यासारखा एक टेम्प्या आला असता बा. काय बघतो रे? माझी नकुल करू माझी. अरे अरे बोटक्या नाकाच्या काय वाटलं ताणतो रे? हा काय वाटलं ताणतो? नक्कल करतो. अरे बाबा मी इथे एकटा बसलेलो आहे.
इथे कोण आहे माझ्यासोबत? अरे तुम्ही बाय ना धांड्या मारू धांड्या. काय अर्थता आहे बाप त्याच्या आवाजात. आता का तुला येऊन वंजारू रे. हा गोठ्यात येऊन तुझा मक्कू घेतो. चल त्याचा मक्कू घेऊ रे. त्याचा मक्कू घेऊ. बोल म्हणे तू, बोल म्हणे तू. वा 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 वा, क्या बात है. इतकं गोड परफॉर्म केलं की तुम्ही सगळ्यांचं मक्कू घ्या असं वाटतंय. मस्त. बघा हासरसे काय म्हणतात प्रसाददा. छान होतं सादरीकरण. श्याम्या, तुझ्या हातात बाळ आहे, समोर रेडा आहे, समोर बायको पण आहे, पण ती रेडी नाही आहे. क्या बात. वा. उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस मस्त, छान, मजा आली. सई. धमाल परफॉर्मन्स. सगळ्यात आधी बने आणि सर ह्या दोघांना स्पेशल मेन्शन, कारण बाळाचा आवाज बनेने काढला होता आणि गोठ्यातले सगळे आवाज सचिन सर स्वतः उत्साहाने हौशीने नेहमी काढत असतात. त्यांनी खूप मजा येते. श्यामदादा, तुमची दया येते मला प्रत्येक वेळेला, आणि मी सजेस्ट करेन की कपल काउन्सिलिंग करा आणि मग ठरवा. आणि मला डोबा आणि टेम्पी याचा अर्थ काय सांगा. डोबा म्हणजे असा की खूप वय झालंय, लग्न नाही झालंय, गोड नवरा म्हणजे. हा, गोड नवरा. आणि टेम्पी म्हणजे टेम्पी सेम गोज जर ती बाई असेल तर. अच्छा. एक काही काही शब्द खूप इंटरेस्टिंग असतात. आम्हाला म्हणजे ऑडियन्स म्हणून ह्याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, ही उत्सुकता लागून राहते. त्यामुळे हे कायमच नवीन 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 शब्द तुम्ही शोधून काढता, जे आम्ही पहिल्यांदा कधीच ऐकलेले नाही आहेत. मजा आली. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस छान. आता थांबा असं मी तुम्हाला सांगेन. थँक्यू. गुड ॲडवाइस. थँक्यू टीम. मंडळी, एका प्रेमी युगुलाला मदत करायला सज्ज झालाय देवडूड. चला बघूया त्याला ही प्रेमाची नौका पहिलं तरी लावता येते का ते. प्रेमाचं स्वप्न दाखवून ती नेहमीच मला प्रेमात मग्न करते. प्रेमाचं स्वप्न दाखवून ती नेहमीच मला प्रेमात मग्न करते. विरहाच्या घोड्यावर बसून मग ती दुसऱ्याशी लग्न करते. असं झालंय. आयुष्यातून प्रेम निघून गेलं ना की दर्जा असा घसरतो. सर, तुम्हाला काय वाटलं मी स्वतःहून झोपलोय? मग मी प्रेमात आडवा झालो. माझं प्रेम गेलं. मोगरेश्वर. सासवंदी. मोगरेश्वर. सासवंदी. मोगू. जासू. मो. जा. थांब. सॉरी. कशाला आलीस ते सांग. पत्रिका द्यायला आले लग्नाची. आज पत्रिका वाटायला सुरुवात केली. देवासमोर पहिली पत्रिका ठेवली. आई म्हणाली, जा आपल्या माणसांना पत्रिका देऊन या. आपल्या माणूस म्हणाल्यावर मला पहिलं डोळ्यासमोर तूच आलास रे मोगू. पत्रिका घेऊन आले. लग्नाला यायचं हा. मोगू, आजपर्यंत तुला सगळं देत आले. प्रेम, जेवण, माया. आणि तू सगळ्या फेस्टिवल मध्ये असायचास आमच्या घरात. या फेस्टिवलला सुद्धा ये. मी नाही येणार. असं नको ना बोलू. मी नाही येणार. मोगू. अजून जखमीवर मीठ टाक माझ्या. तू. मोगू मी ये. येणार नाही. मी बोललो ना मी नाही येणार. असं काय करतो मोगू. तुझ्या आवडीचा शालू नेसणार आहे मी. तुझ्या आवडीचा रंग निवडलाय. तुला अष्टरची फुलं आवडतात म्हणून मग तोच हार घेतला मी. आणि तुला तुला सीताफळ बासुंदी आवडते ना, तीच ठेवली आहे लग्नात. तुला कळतंय का? काय? तुझ्या लग्नात माझ्या सगळ्या आवडीच्या गोष्टी आहेत, फक्त मीच नाहीये. असं नको ना बोलू.
हे बघ 3 शालू फायनल बघ ना हे बघ 3 निवडलेत, यातला कोणता नेसू? हा एक आहे, दुसरा आणि हा तिसरा. मला नको दाखवू, तिसरा बार आहे. तिसरा बरा आहे. सगळं आपलं त्याच्याबरोबर करतेस तू. तुझ्या बरोबरच लग्न ठरवलेलं ना मी. पण आपलं काय ठरलं की आपल्या लग्नामुळे कोणाला त्रास होणार असेल तर आपण लग्न नाही करायचं म्हणून. आता आपल्या लग्नामुळे आपल्या घरातल्यांना, माझ्या मम्मी पप्पांना त्रास होतोय म्हणून घेतलाय ना निर्णय मी. हे बघ आतापर्यंत सपोर्ट केलायस, आता याच्या पुढेही कर ना. अजिबात नाही करत. तुझं माझं प्रेम आहे ना, मग तो कशाला मध्ये आला? आपलं दोघांचं प्रेम आहे. कुणाला कळत कसं ना आपल्या दोघांचं प्रेम आहे ते. आपली जोडी किती चांगली वाटते बघ ना. सगळे बघतात, किती आनंदाने बघतात बघ. कोणतरी असेलच ना ज्याला आपली दोघांची जोडी आवडत असेल. देव तरी असेलच ना कुठेतरी. देवा तू जिथे कुठे असशील ना, प्लीज आमच्या दोघांकडे बघ. आमची जोडी किती छान वाटते. देवा जिथे कुठे असशील ना, जर तू खरंच असशील ना तर धावत ये, मला मदतीला ये. धावत ये. चिल डूड वाचतोय ना बीट घे फील डूड. होणार आता फुल मूड. आलाय आता देव डूड. या आलाय आता देव डूड. स्टॉप इट. स्वागत नहीं करोगे हमारा? मोगू हे कोण आहे? तुम्ही कोण? आय एम देवडूड ओजी. ओजी म्हणजे? देवडूड द ओरिजिनल. माझी कुठेही शाखा नाही. डुप्लिकेशन से बच के रहना रे बेबी. वी डोंट डू दिस. वी डोंट डू दिस. वन सेकंड. तुम्ही मला लगेच ऍक्सेप्ट केलं? कसं काय? आम्ही ओळखलं की तुम्हीच ओरिजिनल देवडूड आहात. तुम्ही ते तेच आहात ना, पृथ्वी तलावर येऊन स्थायिक झाले. वी डोंट डू दिस यार. वी डोंट डू दिस यार. आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे, कारण आज तुम्ही मला पटकन ओळखलेला आहे. दरवेळी मी येतो, परत तेज ढॅश ढूश फॅश चमत्कार, खोटे बाण मारा, विजा खूप वेळ जातो. पण आज तुम्ही असं मला लगेच अचानक माझं गॉडनेस तुम्ही असं एकदम ऍक्सेप्ट कसं केलं? देवानं काय, आम्ही ना कोकणची माणसं आहोत. आम्ही देवावर शंका नाही घेत. आणि कसं आहे, आम्ही ना फसायला तयार आहे, फक्त तुम्ही आमचं भलं करा. हो कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शाळी. वी डोंट डू धिस हियर. तुम्ही इथे काय करताय? इथे काय करतोय म्हणजे, अरे तुमची अर्थता ऐकून मी एकदम फास्ट अँड फ्युरियस आलेलो आहे. एकदम टोक्या. बघू प्रॉब्लेम काय आहे. मोगरेश्वर आणि जास्वंदी काय बागेत जन्माला आलात की काय दोघेही? गार्डन हो गया. प्रेमी युगुल दिसताय तुम्ही. मलाच क्युपिडचं काम करायचंय की काय? प्रेम जुळवायला मला खूप आवडतं. अरे पण तुमच्या प्रेमाचा ट्रॅक तर एकदम जोरदार धावतोय. आयुष्याचा कॅनव्हासह तुमचा एकदम रंगबिरंगी आहे. तुम्ही लग्न करू शकता. प्रॉब्लेम हा काय आहे? पत्रिका. पत्रिका. माझ्या लग्नाला यायचं. हा ची चौका जास्वंदी बागवे वेड ची निवडुंग काटे. ओ दिल मिले बिना ही टूट गए. डोंट वरी. मचा क्या कर रहा है तू? मचा डोंट वरी बेब. अरे मग काय, तू पळवून घेऊन जा ना हिला. इथे लिहिलेलं आहे की तू धावण्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहेस. नाही बरोबर आहे, सगळं देवा बरोबर आहे. फक्त कसं, आम्हाला घरच्यांच्या विरोधात जाऊन काय करायचं नाहीये. म्हणजे त्यांचं मन दुखेल असं आम्हाला काय करायचं नाहीये. त्यांना त्रास नाही द्यायचा आहे आम्हाला, कारण त्यांचा खूप जीव आहे ना आमच्यावर. शी 90चा काळ बरा होता. लोक लगेच पळून जात आहेत. आजकालची पिढी ना सेन्सिबल झालेली आहे. तसं नाहीये देवडूडजी. ऍक्च्युली काय, माझा पण खूप पप्पांवर जीव आहे आणि पप्पांनी आधीच वॉर्निंग दिली आहे मला की प्रेम प्रकरण अशी घरापर्यंत अजिबात नाही आणायची, आणि आणलीच तर डायरेक्ट कुऱ्हाडीने वार होतील. म्हणजे माझ्यावर पण होतील आणि जो येईल सोबत त्याच्यावर पण होतील. म्हणून देवानं जरा बघा ना, त्यांच्या जिभेतच फक्त जोर आहे की ते करू शकतात. जो बोलता है वो करता है असं बायोहो मध्ये लिहिलेलं आहे त्यांच्या. बापरे, ते स्वभावात काही चेंज करता येईल काय? आय कॅन्ट डू दॅट. स्वभाव चेंज करायचं डिपार्टमेंट ब्रह्मदेवाचं आहे. आय एम देवडूड ऑफ लिटिल थिंग्स. मी छोट्या छोट्या गोष्टी चेंज करू शकतो आणि मोठे मोठे बदल घडवू शकतो. म्हणजे आता तुमचा जो नवरा आहे त्याचं काहीतरी बरं वाईट करतो म्हणजे तुम्हाला लग्न करता येईल. वॉट साईड. त्याला काहीच करू नका प्लीज. निवडुंग खूप चांगला मुलगा आहे. भेटलाय ना मोगरेश. सांग ना, तू चांगला मुलगा आहे निवडुंग.
नाही देवण खरं ऍक्च्युली खूप चांगला मुलगा आहे, त्याला काय करू नका. म्हणजे हुशार आहे, कोडी सोडवतो, मिक्सर जिंकतो. त्याला काही करू नका प्लीज प्लीज. त्याचं काही वाईट नाही झालं पाहिजे. म्हणजे देवणू कसं आहे की आमचं प्रेम पसरावं म्हणून त्याच्या चादरीची घडी घालणं बरोबर नाही ना. खूपच चांगले आहात रे तुम्ही, खूपच चांगले आहात. एवढे चांगले नका राहू. आता मी काय करायचं? व्हॉट शुड आय डू? देवडूटजी मी एक सांगू का? तुम्ही मोगरेश्वरला माझ्या पोटी जन्माला घालाल का नाही? येडीबिडी झालीस तू. सॉरी, त्या काट्याला बाप म्हणू मी? कसं बोलतोस? म्हणजे बरोबर. मोगरेश्वर. अरे मग काय मोगरेश्वर काय? तू ओरडतोस माझ्यावर. सॉरी देवना. अगं मला तुला माझ्या मुलांची आई करायची आहे, तुला माझी आई नाही करायची आहे. मोगरेश्वर काय बोलते? मी तुला बाबू बाबू बोलतेच ना. ते बाबू वेगळं, हे बाबू वेगळं, तुला कळतंय का? तू माझ्या जवळ राहा म्हणून मी प्रयत्न तरी करते. मी काहीतरी तू काहीच बोलत नाहीयेस. अगं मी बोलतो पण असा राहिलो तू एवढे कॉम्प्लेक्स येतील माहितीये मला. तू थांब. सायलेन्स. माझ्या समोर असे कचा कचा नका ना भांड. सॉरी देवडूटजी सॉरी. नो डोंट डू दिस हिअर प्लीज. तुम्हाला काय आयडिया बिडिया असेल तर मला सांगा, म्हणजे तसं मी करतो. देऊन माझ्याकडे एक आयडिया. काय? मी ना हिच्या बाबांच्या समोर जातो, घरात जाऊन ना सगळं सांगतो आमच्या प्रेमाबद्दल. फक्त मी जाण्या अगोदर त्यांच्या घरातल्या सगळ्या कुऱ्हाडी तुम्ही जड कराल. म्हणजे इन केस ते माझ्यावर भडकले तर काय उचलू नाही शकणार. मी ती कुऱ्हाड जड करीन, पण तुम्हाला त्या बापाने सोट्याने मारला तर? सोटा आहे घरी. आहे घरी, दोन दोन सोटे आहेत घरी. अरे कसं आहे, तुम्हाला मारणं इज द मोटिव्ह, वेपन इज नॉट द मोटिव्ह. देवान एक दुसरं करते काय? माझ्या बदली तुम्ही जाल मागणी घालायला. मी अजून माझ्या प्रेयसीला नाही सांगू शकलो आहे. तिने मला अजून तंगवून ठेवलंय. मी हिच्या बापाला जाऊन कसं काय सांगणार, मला सांगा. मग तुम्ही असं करू नका. तुम्ही काहीतरी सांगा ना. एवढं आलं काहीतरी सांगा. मा सब काम मुझे ही करना पड़ता है. वेट. हे सोपं आहे, हे खूप कठीण आहे. कठीण नको. आपण एक काम करूया, हिचं जे लग्न लागणार आहे त्या मंडपाला आग लावूया. म्हणजे आग लागल्या लागल्या तुम्हाला पळता येईल. नाही 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 नको तेव्हा. नाही नको. म्हणजे हिच्या लग्नात आग नको. कसं आहे, मंडपामध्ये ही नवरी असताना जर आग लागली ना तर सगळे हिला अपशकुनी बोलतील. आणि आपला समाज तर तुम्हाला माहिती आहे, परिस्थितीला नाही पहिला स्त्रीला दोष देतो. लिहून घेतो. मग असं नको करूया. आणि कसं आहे, उद्या ही अपशकुनी झाली ना तर हिच्यावर लग्न कोण करणार? तू करेगा मचा, तू करेगा ना. हा एवढा घाट मी तुझ्यासाठी कर. मला कशी आग लावायला येते यासाठी नाही करत आहे ना. बरोबर बरोबर. सॉरी सॉरी सॉरी. कर ना तू लग्न. सिस्टर, व्हॉट इज द सिस्टर? नाही तो तसाच आहे. उद्या उद्या मी ह्याच्या घरी गेले आणि ह्याची आई मला अपशकुनी आली घरात, अपशकुनी आली असं बोल. टोमडे मारले तर हा काहीच नाही बोलणार. बोलणार की नाही तू? नाही. का नाही बोलणार? का नाही बोलणार? कारण आम्हाला त्यांचं मन दुखेल असं काहीच करायचं नाहीये. त्यांना त्रास नाही द्यायचा आम्हाला. चांगले आहे रे तुम्ही. चल रे, मला कंटाळा आला तुमचा. एवढे चांगले नसतं कोण. चांगल्या माणसांशी कसं वागायचं ना मला नाही कळत आता. चल रे, तुम्ही खरंच माणूस आहात का? एकच मिनिट. माणूसच आहात तुम्ही यार. मला नाही. चल मला नाही. माझ्या आयडिया संपल्या. तुम्हाला सांगायचं सांगा. नाही देवन काहीतरी. तुम्ही एक काम करा, 30 दिवसांचं लॉकडाऊन लावा. कोरोना ना कोरोना. आता मी तुम्हाला चांगला बोललो होतो. 2 मिनिटात वेळ बदलली, जज्बात बदलले, हालात बदलले. व्हॉट इज दिस? तुमचं प्रेम जुळावं म्हणून मी अख्ख्या जगाला मृत्यूच्या घाईत ढकलू? नाही नाही नाही. देवडूटची कोणाला मारायचं नाहीच आहे आपल्याला. अरे पण करोनामध्ये लोक मरणार नाही का सिस्टर? नाही नाही देवडूटची कोणाला मारायचं नाहीये. तुम्ही ती तिसरी लाट आलेली ना तेवढूसच कोरोना आणा. हा अच्छू आली, फक्त अच्छू. म्हणजे सगळे घरात कोंडून राहतील आणि मग आम्हाला 30 दिवस वेळ मिळेल विचार करायला. गाईज हे करोना आणणं किंवा वादळ आणणं, भूकंप आणणं, पाऊस पाडणं हे मी नाही करू शकत. ते माझं डिपार्टमेंट नाहीये. आय एम देवडूड ऑफ लिटिल थिंग्स. येस. तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुमचा प्रॉब्लेम एवढूसा आहे. एवढूसा. वैभव झूम इन. एवढूसा आहे. तुम्ही तो ओव्हर थिंक करून 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 ना मोठा केलेला आहे. ओव्हर थिंकिंग इज द मेन इलनेस ऑफ टुडे. पण मग आता काय करणार? हा खूप घाबरतो. खूप घाबरतो म्हणजे जाऊन सांग ना, सोपं आहे. नाही ऐकणार पप्पा याचं. मोगरेश्वरचं तर अजिबात नाही ऐकणार पप्पा. 1 सेकंड. मग असं कोण त्यांच्या आयुष्यात आहे ज्याचं ते ऐकू शकतात? म्हणजे बेस्टी ही हॅशटॅग बेह वगैरे कोणी आहे का? म्हणजे आपण त्यांना कन्व्हिन्स करायला लावू शकतो तुमच्या पप्पांना. अप्पा आहेत. पप्पा म्हणजे तुमचे आजोबा. बट ही इज डेड. अप्पा म्हणजे आजोबा नाही, आमचा डॉग. डॉग? हा.
डॉग ते गेलेत. ऍक्च्युली काय झालं, आप्पा गेल्यानंतर आमच्या घरी डॉग आला ना, तर पप्पांना असं वाटतं की पुनर्जन्म घेऊन आप्पाच आलेत. आजपर्यंत म्हणजे सगळी कामं आप्पांना विचारूनच करतात पप्पा. तुला माहितीये का, निवडुंग आलेला ना जेव्हा मला बघण्याचा कार्यक्रम होता ना, तेव्हा आधी पप्पांनी आप्पांना दाखवलं. तुला माहितीये आप्पांनी असं 1 मिनिट बघितलं, वेळ घेतला आणि मग हो असं दिलं उत्तर आणि मग हे निवडुंगला पसंत केलंय. भारीच आहे. अटरली वाईट. नाही चांगली आयडिया आहे. चांगली काय आयडिया आहे? देवानू काय? याच्यावरून मला एक जबरदस्त आयडिया सुचले. काय? मला ना लग्नाच्या मंडपात उभा करा, पण ना तुम्ही नंतर कुत्र्याला गांगरवा, गांगरवा? हिप्नोटाईज वगैरे काहीतरी करा. हिप्नोटाईज? तू काय करेल, धावत जाईल आणि निवडुंगाच्या हातातला हार आणेल आणि माझ्या हातात देईल आणि माझं धोतर ना खेचत नेऊन ना मला पाटावर उभा करेल हिच्या समोर. मग हिच्या पप्पांना काय वाटेल, आप्पाने ह्याला सिलेक्ट केले, निवडुंगाला रिजेक्ट केले, मग माझं लग्न होईल हिच्याशी. फालतू सिनेमे बघणं बंद करा. कॉपी करणं सोडा, ओरिजिनल काही असेल तर आणा. आणि मुळात ॲनिमल डिपार्टमेंट माझ्याकडे नाहीये आणि सध्या वर ना ॲनिमल्सवर खूप राजकारण सुरू आहे. मी इथे काही करणं टू रिस्की. आय कांट डू दिस. प्लीज. आणि मला कळत नाहीये यार, मला इथे सरळ दिसतंय की तुम्ही पळून गेल्यावर तुमचं लग्न होणार आहे, 1 वर्षात मुलगी, 1 वर्ष गॅप, 3ऱ्या वर्षात मुलगा, 5 वर्षात तिचा बाप पण थंड होणार आहे, मग सगळं सुफल संपूर्ण, ऑल इज वेल. नाही तसं नाही, पण 5 वर्ष माझ्या पप्पांना त्रास तर होणार, त्यांना वेदना होणार ना. येऊ दे ना वेदना. याच्या आधी काय वेदना झाल्या नाहीत काय तुझ्यामुळे? काढू का लिस्ट? काढू. फुकट ते पिकनिकला गेली होती त्यांचे त्याला माहित नाहीये. कसे कोण आहे रे मचा? कोण आहे मचा? सॉरी. मला आता अजिबात तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगा, नाही तर आय विल लिव्ह. लय कपल वाट बघतायत माझी. बोल तू तरी आयडिया दे ना काहीतरी. देवाने एक काम करूया, काय? जो नवरा मुलगा आहे ना त्याच्या गाडीचा ब्रेक फेल करूया. मोठावाला नको, छोटावाला. छोटावाला. म्हणजे काय होईल, फक्त मंडप मिस झाला पाहिजे, पुढे जाऊन थांबू दे कुठेतरी, मंडपात नाही आला पाहिजे. कोण आहे मी? देवडूड ऑफ मेकॅनिक आहे मी? कसं वाटेल ते हे मी असं जाऊन तिकडे गाड्याचे ब्रेक हे करतोय? म्हणजे मी करू शकतो पण मला करायचं नाहीये. प्लीज तुम्ही नका करू हे सगळं प्लीज. उद्या माझं लग्न होणार आहे त्याच्याबरोबर, मग कसं संसार करणार त्याच्याबरोबर मी? सिस्टर तू ना पहिलं ठरव, काय? तुला कोण हवाय? तो नवरा म्हणून हवाय, हा नवरा म्हणून हवाय, कोण तिसराच हवाय? तू 5-6 दगडांवर नको पाय ठेवू सिस्टर. तू कोण स्पायडर आहेस का? नाही, मला बोलले ते तिकडून बोलतायत, तिकडे डोळे तुझ्याकडे पाठीकडनं बोलतात ते. मला बोलले तेव्हा तिला बोलू नका ना, ती रडायला लागते, मग थांबवणं कठीण जातं. मग तो निवडुंगाला कळणार मी हिला रडवलं, मग तो मला फोन करणार, काय को रे इसको रडवता काय को रे. मग ते लय प्रॉब्लेम होतो. निवडुंग आणि तुम्ही बोलता एकमेकांशी? हे काय रिलेशनशिप आहे? या रिलेशनशिपचं सोल्युशन माझ्या गाईडबुक मध्येच नाही आहे. अरे काय करायचं आता? काय करायचं काय आता? देवानू आम्हाला बाकीच्यांना त्रास नाही द्यायचा. नाही द्यायचंय. मी मला त्रास देऊ शकतो? कसा देऊ शकतो? एक काम करा, हिला चिरतरून ठेवा आणि मला मारून टाका. त्यांनी काय होणार? मग मला ना परत कुणाच्या तरी पोटात टाका, मी जन्म घेतो आणि 21 वर्षानंतर पुन्हा वेगळ्या देहाने वेगळ्या चेहऱ्याने हिला लाईन मारतो. तू असा घास तू असा पण नाही खातेस राजा, तू ना असा खातोय. मोगरेश्वर तुझा ना सुगंध काढून घेतला. आखेत ना नाही काढणार आहे मी सुगंध. का कशाला लपवतोयस? एवढा मी कधीच चिडलेलो नाही. व्हॉट इज धिस मोगरेश्वर? सांगतोय तुला, जाऊन सांग तरी ऐकत नाहीयेस. एवढं असेल तर मला धाडस तरी द्या ना. अरे मी नाही देऊ शकत बाबा धाडस. का काय माझ्याकडे ते डिपार्टमेंट नाहीये. तुम्ही ना देवडूड म्हणून खूप चांगले आहेत, पण पॉवरले लिमिटेड दिले तुम्हाला. कम अगेन. सॉरी मागचं खोड रबर. मागचं खोड रबर काय बोलला? खोडून टाका सॉरी मागचं खोडून टाका. माझ्याकडे पावर नाही. माझ्याकडे पावर नाही. मग मी काय विचार करायचा? म्हणून जो तो तुम्हाला पहिला भेटला ना, तुमच्याकडे चमत्काराचं प्रूफ मागितलंय, तर तुम्ही हे नाही जमत, ते नाही जमत, हे नाही करू शकत, ते नाही करू शकत सांगताय. जास्त बोलतोय. बेबस डोंट ब्लेम अस. सॉरी. मचा क्या चमत्कार मतलब क्या है रे मचा? काय चमत्कार म्हणजे काय?
गाडीचा ब्रेक फेल करणं म्हणजे चमत्कार आहे. डॉगला हिप्नोटाईज करणं म्हणजे चमत्कार आहे. नाही राजा, राजा एक भाजीवाला जेव्हा पैसे साठवून साठवून त्याच्या मुलीला IAS बनवतो ना, तो चमत्कार आहे. वा 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 वा. इंडिया मॅच जिंकल्यावर जेव्हा जाती धर्म पंथ विसरून सगळे एकमेकांना मिठ्या मारतात ना, तो चमत्कार आहे राजा. अख्खं जग आपल्या विरोधात असताना जेव्हा एक प्रेमी आपल्या प्रेमासाठी ठामपणे उभा राहतो ना, तो चमत्कार आहे. काय म्हणजे काय म्हणणं काय तू म्हणतो आपण जेव्हा देवाकडे बुद्धी मागतो तेव्हा देव काय डिश बुद्धी असं देत नाही. तो तुम्हाला संधी देतो अभ्यास करायची, शिकायची, बुद्धी वाढवायची. वा. जेव्हा तुम्ही देवाला म्हणता की देवा जगाचं चांगलं होऊ दे, तेव्हा देव काय जगाचं डिश चांगलं केलं असं नाही होत. तो तुम्हाला संधी देतो जगाला चांगलं बनवायची. वा वा वा. आणि जेव्हा तू माझ्याकडे धाडस मागतोस ना राजा, तेव्हा मी काय तुला धाडस नाही देत, मी तुला संधी देतो धाडस दाखवायची. आणि ही संधी तुझ्याकडे आहे. जा तिच्या वडिलांना जाऊन सांग, नाहीतर पळून तरी जा. तू धाडस दाखव तर बाकी मैं हूं ना. अरे वी डोंट डू दिस हियर यार. काय करतोयस तू? आले आले देवा, काय आली आहे? आवर आले आणि धाडस पण आले. आता जाऊन मी सांगतो डायरेक्ट, माझं हिच्यावर प्रेम आहे. बस 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 लगेच जा, बाकी मी इथे बसून बघतो. एक मिनिट देवडूड जी ऐका ना, काय? ते पप्पांच्या भीतीने मी खूप गावाच्या बाहेरच बोलवलं लांब एकदम. तुम्ही डिश करून असं गावात सोडता काय? गेट लॉस्ट. आता मी ते एवढं वेळ बोललो. केवळ कमाल परफॉर्मन्स. शेवटचा पॅच तर कहर. क्या बात. सई. ओ माय गॉड असा परफॉर्मन्स होता. देवडू 2.0 खूपच आवडलाय. रिलेटेबल आहे, अप्रोचेबल वाटतात हे देवडू जे आहेत ते. म्हणजे मित्राप्रमाणे हाक मारली तरी येऊ शकतील मदतीला असं वाटतं. आणि मला एक गोष्ट काय आवडली की इथे काही आपण चमत्कार किंवा ह्याला अजिबात एनकरेज करत नाहीये. आपण माणसाच्या आतमध्ये जे चमत्कारी शक्ती आहे किंवा इच्छाशक्ती आहे त्याला आपण एनकरेज करतोय. ही खूप अमेझिंग गोष्ट आहे. ती लिखाणातून येते आणि ती आली आहे. मस्त सादर केलं, छान लिहिलं होतं, छान सादरही केलं. सचिन मोटेंची संकल्पना आहे आणि श्रमेश तू लिहिलंस. फार मजा आली. थँक्यू. तर मंडळी, याचबरोबर इथे कार्यक्रमात वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.